नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर आकांक्षा कुकरे. श्रोत्यो, आपण ऑस्टिओआर्थरायटिस विषयी माहिती करून घेतो. ऑस्टिओआर्थरायटिस विषयी माहिती करून घेताना ऑस्टिओआर्थरायटिस नेमका काय असतो, तो का होतो, त्याची कारणं नेमकी काय आहेत, स्त्रियांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस पुरुषांच्या तुलनेत जास्त का होतो, त्याचे नेमके प्रकार कोणते आहेत याविषयी आपण माहिती करून घेतली होती. आता ऑस्टिओआर्थरायटिसची लक्षणं नेमकी कोणती आहेत आणि होमिओपॅथीमध्ये कोणत्या कॉमन रेमेडीज आहेत ज्या ऑस्टिओआर्थरायटिससाठी वापरल्या जातात याविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की ऑस्टिओआर्थरायटिसची लक्षणं नेमकी कोणती असतात. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण ते म्हणजे पेन किंवा वेदना होणं. पेशंट ज्या वेळेला कुठल्या प्रकारची मूवमेंट करतो, जिना चढतो उतरतो किंवा एखाद्या वेड्यावाकड्या जमिनीवरती ज्यावेळेला पेशंट चालतो, कुठल्याही प्रकारची ज्यावेळेला मूवमेंट होते त्यावेळेला पेशंटला वेदना व्हायला सुरुवात होते. जेव्हा पेशंट एखादं काम करत असतो इन कंपॅरिझन टू ज्यावेळेला तो बसलेला असतो किंवा आराम करत असतो त्यावेळेला पेशंटला जास्त प्रमाणात वेदना झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर पुढचं लक्षण आहे ते म्हणजे स्टिफनेस. आता स्टिफनेस म्हणजे काय, तर स्टिफनेस म्हणजे पेशंटच्या सांध्यांमध्ये एक प्रकारचा कडकपणा येतो. सांधे अखडणे किंवा सांधे जखडणे ज्याला आपण म्हणू शकतो. ज्यावेळेला पेशंट सकाळी झोपेतनं उठतो त्यावेळेला पेशंटचे सांधे अकडतात. थोड्या वेळासाठी पेशंटला मुवमेंट करता येते, परंतु सकाळपासून जशी जशी वेळ पुढे पुढे जात जाते, जसा दिवस पुढे पुढे जात जातो तसं मात्र हा जो स्टिफनेस असतो हा कमी होतो आणि हळूहळू पेशंटचे सांधे मोकळे होतात. त्यानंतर पुढचं लक्षण आहे ते म्हणजे टेंडरनेस. टेंडरनेस म्हणजे ज्यावेळेला डॉक्टरकडे पेशंट येतो आणि ज्यावेळेला डॉक्टर चेक करण्यासाठी त्या सांध्याच्या ठिकाणी हात लावतात त्यावेळेला पेशंटला हात लावल्यावर त्या ठिकाणी प्रचंड वेदना होतात किंवा पेशंट स्वतः जेव्हा डॉक्टरला दाखवण्यासाठी त्या सांध्यांच्या ठिकाणी हात लावतो तेव्हा हात लावल्यावर जे दुखणं असतं ह्याला आपण टेंडरनेस म्हणू शकतो. ह्या प्रकारची वेदना तिथे झालेली आपल्याला पाहायला भेटते. त्यानंतर पुढचं लक्षण आहे ते म्हणजे लॉस ऑफ फ्लेक्सिबिलिटी. म्हणजे पेशंटची जी फ्लेक्झिबिलिटी असते सांध्यांची ही कमी झालेली आपल्याला पाहायला भेटते. फ्लेक्झिबिलिटीमध्ये किंवा मुवमेंटमध्ये रेस्ट्रिक्शन आलेले आपल्याला पाहायला भेटतात. जेवढा गुडघा पेशंट पहिले दुमडू शकत होता तेवढा तो आता त्याला दुमडता येत नाही. ह्याचं उदाहरण पाहायचं झालं तर पेशंटला खाली जमिनीवर मांडी घालून बसता येत नाही, कारण पेशंटला गुडघा जो असतो हा दुमडताना त्रास झालेला आपल्याला पाहायला भेटतो, कारण त्या ठिकाणची फ्लेक्झिबिलिटी जी असते पेशंटची ही कमी झालेली आपल्याला पाहायला भेटते. त्यानंतर बऱ्याच वेळेला ज्यावेळेला पेशंट चालतो किंवा कुठल्याही प्रकारची मूवमेंट करतो त्यावेळेला सांध्यांमधनं आवाज देखील झालेला आपल्याला पाहायला भेटतो. त्याचबरोबर सांध्यांच्या ठिकाणी सूज आलेली देखील आपल्याला पाहायला भेटते. आता ज्यावेळेला असा पेशंट डॉक्टरकडे येतो त्यावेळेला हाडांचा किंवा सांध्यांचा एक्सरे काढला जातो. त्या एक्सरेमध्ये ते जे दोन हाडं असतात त्या हाडांच्या मधला जो गॅप असतो हा कमी झालेला आपल्याला पाहायला भेटतो आणि सांध्यांच्या ठिकाणी झीज देखील झालेली आपल्याला पाहायला भेटते. आता इथं होती लक्षणं. कॉम्प्लिकेशन्स कोणते कोणते येतात. कॉम्प्लिकेशन्स पाहायला गेले तर तसे फारसं आपल्याला त्याच्यात पाहायला भेटणार नाही कॉम्प्लिकेशन्स. मात्र जसं जसं वेळ पुढे पुढे जात जातो, मी तुम्हाला सांगितलं होतं की वेळेनुसार हा आजार वाढत जातो, त्यामुळे पेशंटची जी कंडिशन असते ही वर्स होत जाते. जर पेशंटने लक्षण नाही दिलं तर पेशंटचे सिम्पटम्स असतात, जे त्रास असतो हा वाढलेला आपल्याला पाहायला भेटतो. ह्या वेदनांमुळे बऱ्याच वेळा पेशंटला झोपेतून जाग येते किंवा बऱ्याच वेळा झोप देखील लागत नाही. क्रॉनिक पेन असतं त्यामुळे अगदी वर्षानुवर्ष हे पेन चालू असतं, त्यामुळे पेशंट अगदी कंटाळून जातो. आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं की लॉस ऑफ फ्लेक्सिबिलिटी, त्यामुळे मुवमेंटमध्ये कुठेतरी रेस्ट्रिक्शन येतात. स्वतःचं काम स्वतः करायला कुठेतरी पेशंटला अडचण तयार होते, परावलंबित्व तयार होतं आणि मग त्यातनं बऱ्याच वेळा काही पेशंट जे असतात हे अगदी डिप्रेशनचे देखील शिकार झालेले आपल्याला पाहायला भेटतात. आता हे तर होते कॉम्प्लिकेशन्स. आता होमिओपॅथीमध्ये ऑस्टिओआर्थरायटिसला कशा प्रकारे ट्रीट केलं जातं किंवा कोणते कॉमन मेडिसिन्स असतात जे वापरले जातात. जसं मी तुम्हाला दरवेळेला सांगते की होमिओपॅथीमध्ये औषध हे सिम्पटम सिमिलॅरिटीनुसार दिलं जातं. ज्यावेळेला पेशंट डॉक्टरकडे येत असतो, होमिओपॅथिक डॉक्टरकडे ज्यावेळेला पेशंट येतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा पेशंटची केस हिस्ट्री घेतली जाते. पेशंटची व्हर्टिकल हिस्ट्री आणि हॉरिझॉन्टल हिस्ट्री, तो जो त्रास आहे तो पेशंटला कसा सुरू झाला, त्याची सुरू होण्यामागची नेमकी कारणं काय होती, त्याचं प्रोग्रेशन कसं झालं, यासारखे प्रश्न पेशंटला विचारले जातात आणि त्यानुसार पेशंटच्या सिम्पटम सिमिलॅरिटीनुसार पेशंटला औषध हे दिलं जात असलं. असं जरी असलं तरी काही कॉमन मेडिसिन्स असतात ज्या बऱ्याचशा आजारांमध्ये वापरल्या जातात. ऑस्टिओआर्थरायटिसच्या बाबतीत देखील काही कॉमन रेमेडीज आहेत ज्या वापरल्या जातात. ह्याविषयी थोडक्यात आज आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिली मेडिसिन आहे ती म्हणजे रस्टॉक्स. रस्टॉक्समध्ये पेन इन फर्स्ट मुवमेंट, म्हणजे ज्यावेळेला पेशंट बसून उठतो किंवा झोपेतून पेशंट उठतो ती जी फर्स्ट मुवमेंट असते, पेशंटची फर्स्ट मुवमेंट करत असतो
त्या फर्स्ट मुवमेंटला पेशंटला त्रास जाणवतो. मात्र जसं जसं पेशंट आणखीन मुवमेंट करत जातो किंवा चालतो तसं तसं मात्र हे जे पेन असतं हे कमी झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. पावसात किंवा दमट वातावरणात किंवा थंडीमध्ये एसीमध्ये पेशंटचा त्रास हा वाढतो आणि गरम पदार्थाने शेक दिल्यावर पेशंटला बरं आपल्याला वाटतं. त्यानंतर मॉर्निंग स्टिफनेस पाहायला भेटतो, म्हणजे इनॅक्टिव्हिटीनंतर स्टिफनेस आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे जे मी तुम्हाला बोलले की फर्स्ट मुवमेंटला पेशंटला पेन होत असतं, पेशंट रात्रभर झोपलेला असतो आणि झोपेतनं उठल्यानंतर त्याची जी फर्स्ट मुवमेंट असते तेव्हा पेशंटला ते पेन जाणवतं. त्यानंतर पुढची रेमेडी आहे ती म्हणजे ब्रायोनिया अल्बा. ब्रायोनिया अल्बामध्ये पेशंटला चालल्यावर त्रास होतो, म्हणजे रस्टॉक्सच्या अगदी विरुद्ध इथे आहे. रस्टॉक्सला चालल्यावर बरं वाटत होतं, ब्रायोनियाला मात्र चालल्यानंतर त्रास होतो आणि आराम केल्यानंतर ह्या पेशंटला बरं वाटतं. त्यानंतर लिस्ट मुवमेंटनी पेन होतं, म्हणजे खूप थोडंसं जरी सांधे हलवले किंवा थोडीशी जरी काही मुवमेंट केली तरी देखील पेशंटला त्रास व्हायला सुरुवात होते. पेशंटचा जो गुडघा जो असतो हा अतिशय स्टिफ असतो, म्हणजे तिथे एक प्रकारची जखडण ज्याला आपण म्हणू शकतो, स्टिफनेस त्या गुडघ्यामध्ये आपल्याला जाणवतो आणि अतिशय पेनफुल गुडघे असतात. तिथे सूज आलेली असते, जर त्या ठिकाणी हात लावला तर ते गुडघे जे असतात ते आपल्याला गरम जाणवतात किंवा तिथे उष्णता आपल्याला जाणवते. त्यानंतर पुढची मेडिसिन आहे ती म्हणजे अर्निका. अर्निकामध्ये हिस्ट्री ऑफ इंजुरी, फॉल किंवा ॲक्सिडेंट असतं, म्हणजे कधीतरी पहिले ॲक्सिडेंट झालेला असतो, पेशंट कुठेतरी पडलेला असतो किंवा एखादी प्रकारची इंजुरी पेशंटला झालेली असते. अशा पेशंटमध्ये पेशंटला पेन इतका जास्त प्रमाणामध्ये असतो की डॉक्टर ज्यावेळेला पेशंटला चेक करायला पेशंटच्या सांध्याला हात लावतात त्याला पेशंटला ते पेन इतकं जास्त असतं की पेशंट टच करू देत नाही कोणालाच त्या ठिकाणी. त्यानंतर ब्रुईज किंवा बिटन पेन असतं, म्हणजे ब्रुईज किंवा बिटन पेन समजायचं झालं तर एखाद्याला जर तुम्हाला काठीने जर मारलं तर काठीने मारल्यानंतर त्या ठिकाणी जे पेन होतं ना त्याच प्रकारचं पेन, त्यालाच आपण ब्रुईज किंवा बिटन पेन जे म्हणतो, ह्या प्रकारचं पेन ह्या पेशंटला आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर जे हिप जॉईंट असतं किंवा जे पेल्विक रिजन असतो किंवा ज्याला आपण कमरेच्या ठिकाणी आपण समजू की त्या ठिकाणी पेशंटला कमरेच्या ठिकाणी पेन होत असतं आणि हे पेन इतकं जास्त असतं की पेशंट ताठ चालता येत नाही पेशंटला, त्यामुळे पेशंट पुढे वाकून चालतो. त्यानंतर पुढची जी मेडिसिन आहे ती म्हणजे रुटा. रुटाच्या पेशंटमध्ये देखील पेशंट ज्याला जास्त चालतो त्याला पेशंटला त्रास होतो. खास करून जिना उतरताना ह्या पेशंटला जास्त प्रमाणात त्रास झालेला आपल्याला पाहायला भेटतो. अशा प्रकारचे जे पेशंट असतात यांना मसाज केल्याने बरं वाटतं. सांधे म्हणजे व्रिस्ट जॉईंट, अँकल जॉईंट हे तर दुखतातच, मात्र हाताची किंवा पायाची जी बोटं असतात ती देखील कन्स्ट्रक्ट झालेली आपल्याला पाहायला भेटतात. तिथे देखील पेन होत असतं आणि ती देखील अखडलेली आपल्याला पाहायला भेटतात. तिथे देखील आपल्याला स्टिफनेस पाहायला भेटतो. त्यानंतर जे रिपीटेड मोशन असतं त्याच्यामुळे ज्यांना पेन होतं, म्हणजे स्पोर्ट्स पर्सन जे असतात, म्हणजे जे खेळाडू असतात त्यांच्यामध्ये रिपीटेड मोशन असतं. म्हणजे याचं उदाहरण पाहायचं झालं तर एखादा फुटबॉलपटू असतो, त्याच्या पायाचा सतत वापर होत असतो आणि सततच्या त्या पायाच्या वापरामुळे जर त्याला त्या गुडघ्याचा ऑस्टिओआर्थरायटिस झाला असेल तर अशा प्रकारच्या पेशंटला रुटा हे अतिशय उपयुक्त ठरलेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर पुढची मेडिसिन आहे ती म्हणजे ॲपिस मॅलिफिका. ॲपिस मॅलिफिकामध्ये जर पाहायचं झालं तर सूज ही खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला भेटते. गरम पदार्थांनी शेकल्यावर पेशंटचा त्रास हा वाढतो आणि थंड पदार्थांनी या पेशंटला बरं वाटत असतं. स्टिंगिंग पेन असतं. स्टिंगिंग पेन म्हणजे काय तर सुई टोचल्यासारखं पेन त्या पेशंटला जाणवत असतो. गुडघे अतिशय सेन्सिटिव्ह असतात, तिथे उष्णता आपल्याला जाणवते आणि सूज देखील आलेली आपल्याला पाहायला भेटते. त्यानंतर पुढची मेडिसिन आहे ती म्हणजे कॅल्कॅरिया कार्प. कॅल्कॅरिया कार्पचा पेशंट जो असतो हा ओबेज असतो. ओबेज म्हणजे त्याच्यामध्ये लठ्ठपणा असतो. आता लठ्ठपणाच्या बाबतीत मी तुम्हाला पहिले देखील सांगितलं होतं की लठ्ठपणा तुमचा जेवढा जास्त असेल, तुमचं जेवढं वजन जास्त असेल तेवढं तुमच्या जॉईंटवरती ते वजन जास्त पडतं. आपले जे वेट बिअरिंग जॉईंट असतात, जो आपलं हिप जॉईंट असतील, जे आपले गुडघे असतील, जे आयुष्यभर आपलं वजन पेलत असतात, आपल्या वजनाचा सर्व भार हा त्या जॉईंटवर पडत असतो, ज्याला आपण वेट बिअरिंग जॉईंट म्हणतो. आता साहजिक आहे तुमचं वजन जेवढं जास्त असतं तेवढं त्या जॉईंटवरती येणारं प्रेशर हे जास्त असतं आणि त्यामुळे तिथला जो विअर अँड टिअर असतो हा तितकाच जास्त होतो जेवढं तुमचं वजन जास्त असतं आणि तेवढाच तुम्हाला ऑस्टिओआर्थरायटिसचा धोका हा जास्त संभवतो. आता कॅल्कॅरिया कार्पच्या पेशंटमध्ये जर पाहायचं झालं तर हे पेशंट मुळातच ओबेज असतात, म्हणजे त्यांचा हा जो त्रास एकंदरीत सुरू झालेला असतो हा ओबेसिटीमुळे
सुरू झालेला आपण एक प्रकारे तिथे म्हणू शकतो. त्यानंतर अशा पेशंटला घाम खूप जास्त येत असतो, हातपाय थंड असतात, पेशंट ओबेस असतो, दिसायला जरी तो ओबेस दिसत असला तरी मात्र त्याच्यामध्ये एनर्जीची खूप कमी असते आणि लगेच थकवा अशा पेशंटला जाणवत असतो. त्याचबरोबर बरेचसे बायो कॉम्बिनेशन्स असतात, हे देखील बऱ्याच वेळा वापरले जातात. श्रोते, ही तर होती लक्षणं आणि होमिओपॅथीमध्ये वापरले जाणारे काही कॉमन रेमेडी. मात्र असं जरी असलं तरी देखील वयाच्या मानाने जर विचार केला गेला तर काही प्रिकॉशन्स हे ऑस्टिओआर्थरायटिसच्या पेशंटने घेतले पाहिजेत. त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या बाबतीत काही पथ्य जे आहेत हे पाळले गेले पाहिजेत. ते कशाप्रकारे घेतले पाहिजेत, कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत, कोणते पदार्थ अवॉइड केले गेले पाहिजेत आणि कोणते प्रिकॉशन घेतले पाहिजेत, हे आपण पाहणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.